काही व्यक्तींचे आयुष्य ही केवळ कहाणी नसते, तर ती एक गाथा असते. संघर्षाची, बदलाची आणि प्रेरणेची. आज आपण अशाच एका महामानवाच्या आयुष्याचा खूप खोलवर जाऊन आढावा घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्याकडे संघर्ष या पुस्तकाचा सारांश आहे, जो त्यांच्या जन्मापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतच्या प्रवासाचं एक प्रभावी चित्रण करतो. हो, आणि मला वाटतं की हा प्रवास समजून घेणं खूप महत्वाचं आहे, कारण हे केवळ एका व्यक्तीची कहाणी नाहीये. ही एका दडपणलेल्या समाजाला आत्मसन्मान मिळवून देण्याच्या महायुद्धाची कहाणी आहे. त्यांच्या प्रत्येक निर्णयातून आपल्याला सामाजिक न्यायाची एक व्यापक दृष्टी मिळते. तर मग चला, या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे उलगडून पाहूया. त्यांच्या आयुष्यातील त्या अखंड संघर्षातून आपल्याला आज काय शिकायला मिळतं हे समजून घेऊया. नक्कीच. तर मग सुरुवात कुठून करायची? अर्थात त्यांच्या जन्मापासून. त्या संघर्षाची पहिली ठिणगी ती कुठे पडली? ती ठिणगी त्यांच्या बालपणातच पडली होती. बाबासाहेब महार समाजात जन्माला आले, जिथे अस्पृश्यता म्हणजे एक क्रूर वास्तव होतं. शाळेत वेगळं बसावं लागणं, पिण्याच्या पाण्यालाही कुणी शिव न देणं. हो, हे लहानपणीचे अनुभव किती वेदनादायी असतील याची आपण आज कल्पनाच करू शकत नाही करू शकत. आणि याच अन्यायानं मला वाटतं त्यांच्या मनात बदलाची ती पहिली ज्योत पेटवली. म्हणजे हे केवळ वैयक्तिक अपमान नव्हते. अजिबात नाही. तो एका संपूर्ण सामाजिक व्यवस्थेचा क्रूर चेहरा होता. आणि या लहान वयात मिळालेल्या जखमा होत्या ना, त्याच पुढे त्यांच्या संघर्षाची मूळ प्रेरणा बनल्या. इथूनच एका मोठ्या लढ्याची, असं म्हणूया की, पायाभरणी झाली. आणि या सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी त्यांनी एक मार्ग निवडला, तो म्हणजे शिक्षण, मुक्तीचं एकमेव साधन. पण तो मार्ग अजिबात सोपा नव्हता. म्हणजे कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी मदत केली, पण परदेशातलं शिक्षण म्हणजे एक दिव्यच होतं. खरंच. आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार मर्यादित पैसा, अनेकदा तर उपासमार आणि रात्री अपरात्री केलेला अभ्यास. हो, मी वाचले की ते ग्रंथालयात सर्वात आधी जायचे आणि सर्वात शेवटी बाहेर पडायचे. अगदी. हा संघर्ष खरंच अविश्वसनीय आहे. त्यांचा एकच ध्यास होता, ज्ञान मिळवणं. पण इथे एक प्रश्न येतो मनात, त्यांच्यासाठी शिक्षणाचा अर्थ काय होता? म्हणजे केवळ पदव्या मिळवणं नव्हतं, हे तर स्पष्ट आहे. खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. त्यांचा ठाम विश्वास होता की शिक्षण हेच खऱ्या मुक्तीचे साधन आहे. मुक्तीचे साधन? हो. इथे शिक्षण म्हणजे फक्त डिग्री मिळवणं नाही, तर ज्ञान आणि विचारांनी स्वतःला आणि समाजाला सक्षम करणं. त्यांनी ज्ञानाला एक शस्त्र म्हणून पाहिलं. एक शस्त्र? हो, एक असं शस्त्र जे सामाजिक गुलामगिरीच्या बेड्या तोडू शकत होतं. आणि तेच शस्त्र घेऊन ते भारतात परतले. मग त्यांनी शोषित समाजासाठी चळवळी सुरू केल्या. बरोबर. इथून त्यांच्या सामाजिक लढ्याचा एक नवा अध्याय सुरू झाला. यातली काही प्रमुख आंदोलनं म्हणजे मनुस्मृतीचं दहन, चौदार तळ्याचा सत्याग्रह आणि नाशिकच्या काळाराम मंदिरातील प्रवेशासाठी केलेलं आंदोलन. ही सगळी आंदोलनं केवळ एक प्रतिकार नव्हती. नाही, ती समानतेच्या आणि स्वाभिमानाच्या स्थापनेसाठी उचललेली ठोस पावलं होती. या आंदोलनांमागचा विचार आपण समजून घेतला पाहिजे. म्हणजे मनुस्मृती दहन हे एक खूप धाडसी पाऊल होतं. अहो, धाडसी नाही, ते क्रांतिकारक होतं. मनुस्मृती दहन म्हणजे विषमतेचं प्रतीक असलेल्या विचारांना दिलेलं थेट आव्हान होतं. आणि चौदार तळ्याचा सत्याग्रह, तो तर पाण्यासारख्या नैसर्गिक हक्कासाठी होता. हो, पण तो फक्त पाण्याचा प्रश्न नव्हता. तो मानवी समानतेचा पाया होता. त्या प्रत्येक कृतीतून त्यांनी मानवतेचा आणि आत्मसन्मानाचा संदेश दिला. म्हणजे सामाजिक लढ्यासोबतच त्यांना राजकीय हक्कांचं महत्त्वही पटलेलं होतं. अगदी. त्यांना कळून चुकलं होतं की व्यवस्थेत शिरल्याशिवाय व्यवस्था बदलता येणार नाही. आणि म्हणूनच स्वतंत्र मतदारसंघाची मागणी आली. हो, आणि त्यानंतर तो पुणा करार झाला. हा एक खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा विषय आहे. निश्चितच. त्यांचा आग्रह एकच होता की प्रत्येक समाजाला संविधानिक संरक्षण मिळालंच पाहिजे. आणि याच विचारांचा कळस म्हणजे भारतीय संविधान निर्मितीतील त्यांचं योगदान. बरोबर. त्यांना भारतीय संविधान मसुदा समितीचे अध्यक्षपद देण्यात आलं. विचार करा, ज्या व्यवस्थेने त्यांना आयुष्यभर इतका त्रास दिला, त्याच देशाचं भविष्य लिहिण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. इथे त्यांच्या दूरदृष्टीची कमाल दिसते. हो ना. त्यांनी न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता या मूल्यांवर आधारित एक मजबूत संविधान देशाला दिलं. त्यांना ठाऊक होतं की भविष्यात कुणावरही अन्याय होऊ नये, यासाठी कायदेशीर तरतुदी किती महत्त्वाच्या आहेत. अगदी. कारण त्यांनी तो अन्याय स्वतः सोसला होता. भारतीय लोकशाहीची इतकी मजबूत पायाभरणी झाली, त्याचं मोठं श्रेय त्यांना जातं. तितकंच खरं आहे.
नाही, अजिबात नाही. त्यांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी खूप मोठं योगदान दिलं. हिंदू कोड बिल. हो, हिंदू कोड बिलच्या माध्यमातून त्यांनी विवाह, वारसा हक्क, संपत्तीमधील स्त्रियांचे अधिकार या सगळ्यासाठी एक मोठा लढा दिला. आणि त्याला विरोधही तेवढाच झाला असेल. प्रचंड विरोध झाला, पण ते मागे हटले नाहीत. आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. हा निर्णय अनेकांना अनपेक्षित वाटतो. वरवर पाहता तसं वाटू शकतं, पण आयुष्यभर अनुभवलेलं सामाजिक शोषण आणि विषमतेवर त्यांनी शोधलेला हा एक अंतिम मार्ग होता. म्हणजे तो केवळ धर्मबदल नव्हता, नाही, ती एक वैचारिक मुक्ती होती. वैचारिक मुक्ती. हो, यातून त्यांनी दलित आणि मागास समाजाला स्वाभिमान, शांतता आणि तारतम्याचा एक नवा संदेश दिला. तर या संपूर्ण प्रवासातून आपल्याला काय शिकायला मिळतं? काही धडे तर अगदी स्पष्ट आहेत. पहिला आणि सर्वात मोठा धडा म्हणजे संघर्षाशिवाय परिवर्तन शक्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची त्रिसूत्री: शिक्षण, संघटन आणि संघर्ष. हो, ही 3 प्रमुख शास्त्र आहेत. आधी शिका, मग एकत्र या आणि मग लढा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःचा स्वाभिमान तो कधीही सोडू नये. अगदी बरोबर. डॉक्टर आंबेडकरांचं आयुष्य हे एका दीपस्तंभासारखं आहे. ते आजही शोषित आणि दुर्बळ समाजाला प्रकाश दाखवत आहे. म्हणजे हा सारांश आपल्याला सांगतो की संघर्ष हे पुस्तक केवळ इतिहास नाही. नाही, ते आजच्या पिढीसाठी खूप मोठी प्रेरणा आहे. जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. आंबेडकरांनी दाखवलेला संघर्ष, शिक्षण आणि संघटन या 3 मार्गांपैकी आजच्या काळात सामाजिक परिवर्तनासाठी सर्वात प्रभावी शस्त्र कोणतं ठरू शकतं आणि का?